नमस्कार महिलांनो, आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये लखपती दीदी संदर्भात माहिती घेणार आहोत। माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांनी लखपती दीदीची घोषणा काही दिवसापूर्वी जळगावच्या सभेमध्ये केलेली आहे। हे योजना महाराष्ट्रात सुद्धा त्यांनी चालू केलेली आहे। लखपती दीदी योजना खूप अशी महिलांसाठी सशक्तीकरणासाठी खूप फायदेशीर अशी योजना आहे। लखपती दीदी योजना राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे सुरू आहे आणि त्याचबरोबर केंद्र सरकारची लखपती दीदी ही योजना चर्चेत आलेली आहे। या योजनेच्या अंतर्गत महिलांना खूप अशा मोठ्या प्रमाणात फायदा देखील होणार आहे आणि कशा पद्धतीने याचा फायदा होणार आहे ते आपण पाहणार आहोत। मित्रांनो, सरकारचा महिला सशक्तीकरणावर विशेष भर आहे। महिलांची आर्थिक सामाजिक प्रगती व्हावी त्यासाठी सरकारकडून मोठमोठे प्रयत्न केले जात आहेत। या अनुषंगाने लखपती दीदीची घोषणा मोदी साहेबांनी केलेली आहे। चला तर आपल्या व्हिडिओला सुरू करूया। त्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशीच महत्त्वाची माहिती आपण तुम्हाला पुढे देखील देत राहू। तर महिलांनो, या योजनेचा उद्देश काय आहे ते आपण बघणार आहोत। सरकारचा महिला सशक्तीकरणावर भर असून महिलांची आर्थिक सामाजिक यांची प्रगती व्हावी त्यासाठी सरकारचा मोठा उद्देश आहे। उद्योग क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी ही योजना चालू करण्यात आली आहे। या योजनेच्या माध्यमातून सरकारतर्फे महिलांना 5 लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज हे दिले जाणार आहे। अशा पद्धतीने महिलांना 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज हे दिले जाणार आहेत। महिलांना मिळणार 5 लाख रुपये कर्ज। हो, महिला बचत गटाच्या माध्यमातून काम करणाऱ्या महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेच्या मदतीने महिलांना कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण देण्यात येते। त्यानंतर स्वतःचा उद्योग उभारण्यासाठी या 1 लाख रुपयांपासून ते 5 लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले जाते। एकूण 3 कोटी महिलांना या योजनेच्या माध्यमातून जोडण्याचा केंद्र सरकारचा असा उद्देश आहे। या योजनेचे काही फायदे घेण्यासाठी अर्ज कसा करावा ते आपण बघणार। महिलांना बचत गटाच्या माध्यमातून अर्ज करावा लागणार आहे। त्यासाठी एका उद्योगाचे नियोजन करावे लागेल। उद्योगाचा आराखडा सरकारला पाठवता आला पाहिजे। अर्जाची पडताळणी सरकारमार्फत केली जाईल। सर्व अटींची पूर्तता करणाऱ्या महिलांना 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज हे सहजरित्या दिले जाईल। यासाठी महिलांना बचत गटाच्या माध्यमातून हा अर्ज करायचा आहे। अगदी सोप्या अशा पद्धतीने महिलांना बचत गट हा ओपन करता येतो। त्यांनी सरकारी बँकेमध्ये त्यांचं वार्ड क्रमांकानुसार ज्या बँकेचं क्षेत्र त्यांच्याकडे दिलेलं असेल त्या बँकेमध्ये जाऊन तुम्ही बचत गट पंचायत समितीमार्फत अगदी सहजरित्या ओपन करू शकता। त्यासाठी तुम्हाला कमीत कमी 5 महिलांची आवश्यकता असते आणि 6 महिने तुम्ही बचत गट चालू केल्यानंतर या कर्जाचा लाभ महिलांना सहजरित्या मिळवता येईल। योजनेच्या अटी व पात्रता आपण बघणार आहोत। अर्जदार महिलेच्या घरातील कोणताही सदस्य शासकीय नोकरदार नसावा। हो, शासकीय नोकरदार जर कोणत्या महिलेचा पती किंवा अन्य कोणी असेल तर त्यांना या योजनेचा लाभ हा दिला जाणार नाही। कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा कमी असावे। त्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न हे 3 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे, ते 3 लाख रुपयांपेक्षा कमी असावे। अशा पद्धतीने महिलांसाठी मोदी साहेबांनी लखपती दीदीची योजना सुरू केली आहे। यामध्ये खूप मोठा फायदा हा महिला सशक्तीकरणासाठी होणार आहे। महिला या पद्धतीने लखपती होणार आहेत, हा सरकारचा उद्देश आहे। अशा पद्धतीने महिलांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशीच महत्त्वाची माहिती आम्ही तुम्हाला पुढे देखील देत राहू। धन्यवाद।